नमस्कार. आज आपण ढाब्यावर जो फिश फ्राय करतो ना तसाच अगदी लज्जतदार फिश फ्राय करणार आहोत. वरून कुरकुरीत पण आतून अगदी ज्युसी. तर सुहासिनीच किचनमध्ये. आधी मॅरिनेशनसाठी मसाला तयार करून घेऊया. इथे मी 2 चमचे लाल तिखट घेतलं आहे, अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा धनेपूड. आजच धने गरम करून दळून घेतलेत, त्यामुळे धने पावडरचा अरोमा अगदी सुंदर येतो आहे. यामध्ये आपण 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरे पावडर घातली, चवीपुरतं मीठ घातलं आणि आपल्याला यामध्ये घालायची आहे 2 चमचे आलं लसूणची पेस्ट. त्याचबरोबर 1 लिंबाचा रस घालायचा आहे. नेहमी मी कोकमचं आगळ वापरत असते, पण यामध्ये लिंबू वापरणार आहे आणि आंबटपणा चांगला येण्यासाठी अख्ख्या लिंबाचा रस घालणार. आता घातला 1.5 चमचा रवा. रव्यामुळे फिश फ्राय केल्यानंतर त्याचं बाहेरचं आवरण असतं ते क्रंची होतं. आता त्यामध्ये 2 चमचे बेसन घातलं. बेसनमुळे त्या आवरणाला चव छान येते. आणि त्याचबरोबर 2 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे. मी परत थोडंसं मीठ घालते आहे. ॲक्च्युली इथे मी 600 ग्राम सुरमई फिश घेतला आहे. हे सुरमई फिश होता ना तो खूप मोठा होता, त्यामुळे त्याचे पीस मी चौकोनी करून घेतले आहेत आणि आणल्यावर स्वच्छ धुवून थोडंसं मीठ लावलं होतं. आता आपल्याला हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे, अगदी चांगला एकजीव करायचा आहे. पण हा मसाला जरा घट्ट आहे, त्यामुळे आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालून हे पातळ करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला याचं फिशला कोटिंग व्यवस्थित करता येईल. हे पहा, असं फिशला व्यवस्थित लागण्यासारखं झालं की मग आपण हे माशाच्या पीसेसना सगळ्या लावून घेऊया. इथे आपण हा फिश धाबा स्टाईल करतो आहे, त्यामुळे आपल्याला इथे तांदळाचं पीठ किंवा रवा याचं आवरण लावायचं नाही आहे. आणि या मॅरिनेशनमध्येच आपण रवा आणि बेसन घातलं आहे. आता हा फिश कसा फ्राय करायचा आणि किती वेळ फ्राय करायचा हे आपण पाहणार आहोत. फिश ओव्हर फ्राय व्हायलाही नको आहे, आतपर्यंत व्यवस्थित भाजलाही पाहिजे. ओव्हर फ्राय झाला ना तर फिशचा ज्युसीनेस निघून जातो आणि मग तो सुका लागतो. आता आपल्याला सगळ्या फिशला हा मसाला लावून घ्यायचा आहे. थोडासा मसाला उरला आहे, मग मी काय करते, 5-6 प्रॉन्स त्यामध्ये मॅरिनेट करून ठेवते, म्हणजे तेही फ्राय करता येतील. हे प्रॉन्स पण आणल्यावर स्वच्छ धुवून त्यांना मीठ लावून ठेवलं होतं. आता सगळ्या माशांना आपल्याला मसाला लावून झालेला आहे, पण त्यांचं मॅरिनेशनचा वेळ देणं गरजेचं आहे. त्यामुळे मी यावर झाकण ठेवून अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. आणि अर्ध्या तासानंतर आता हे फ्राय करायला घेतलेत. गॅसवर एक फ्राय पॅन ठेवला, त्यामध्ये तेल घातलं आहे. आता तेल गरम होईपर्यंत मी इथे एक अंडं फोडून घेतलं आहे आणि ते चांगलं बीट करून घ्यायचं आहे. आणि हे अंडं मी फेटून झाल्यानंतर मग या मास्यांवर घालणार आहे आणि सर्व माशांना हे लावून घ्यायचं आहे. आता आपलं तेल पण चांगलं तापलं आहे. फ्राय पॅनवर एक पीस आपण असा लावून घ्यायचा आहे. आणि आधी सुरुवातीला गॅस मोठा करून तेल चांगलं तापलं की मग मीडियम टू लो गॅसवर आपल्याला हे मासे फ्राय करायचे आहेत. कारण जास्त जर मोठा गॅस असेल तर वरचं आवरण तेवढं भाजलं जाईल आणि आत मासा कच्चा राहील. आणि माशांना व्यवस्थित मसाला आतपर्यंत लागण्यासाठी कमी गॅस ठेवून आपल्याला मासे भाजून घ्यायचे आहेत. आणि कमी गॅसवर असे मासे भाजले ना की मग कुरकुरीतही होतात. आता यावर मी थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि एक बाजू चांगली भाजून झाली की मग हे परतायचे आहेत.
आणि दुसऱ्या बाजूलाही आपल्याला असंच व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. असे भाजले ना की मग वरचं आवरण चांगलं क्रंची होतं आणि आतपर्यंत मासा चांगला भाजलाही जातो. आणि मासे चांगले भाजले की मग किचन टिश्यूवर काढून घ्यायचं, म्हणजे एक्स्ट्राचं जे ऑइल असेल ना टिश्यूमध्ये सोक होतं. आपला फिश आता चांगला फ्राय झालेला आहे, आपण काढून घेऊया. हा फिश ना स्टार्टर म्हणूनही खूप छान लागतो आणि भाकरी चपाती बरोबरही छान लागतो. हा झाला आपला ढाबा स्टाईल सुरमई फ्राय फिश. एकदम चटपटीत, ज्युसी आणि क्रंची. तुम्ही एकदा करून पहा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.